प्रशासकीय नियमांची अंमलबजावणी केल्यामुळेच माझ्याविरुद्ध कट कारस्थान. शिरपूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया. प्रशासकीय नियमानुसार जनतेचे व शासकीय कामकाजाची सक्तीने अंमलबजावणी केल्यामुळेच माझ्याविरुद्ध कट कारस्थान रचले जात असल्याचा आरोप शिरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन शिरपूर शाखेतर्फे आमदार काशीराम पवार यांना आज निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनातून ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाबाबत असंवैधानिक व अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप यातून करण्यात आला होता. हे आरोप फेटाळून लावताना आपण कोणतीही असंवैधानिक किंवा अवमानकारक भाषा वापरली नसल्याने त्यांनी स्पष्ट केले. प्रशासकीय शिस्त व पारदर्शकतेसाठी घेतलेली भूमिका काहींना न पटल्याने बदनामीचा प्रयत्न होत असल्याचेही गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली आहे. मासिक सभा आम्ही आयोजित केलेली होती. त्या मासिक सभेच्या दिवशी मासिक सभा सुरू झाल्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता त्या दिवशी त्यांनी वॉकआउट केला, बहिष्कार टाकला. याबाबत जर त्यांनी मला पूर्वसूचना दिलेली असतील निश्चितच त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी बहिष्कार टाकल्यानंतरही माझी नियमित बैठक मी आठवून उपस्थित असलेल्या लोकांचा आढावा घेऊन त्यांना सन्मानाने आम्ही निमंत्रणसुद्धा दिले. त्यालासुद्धा ते 4 वेळा बोलवावं लागलं. आणि त्या बैठकीला आल्यानंतर त्यांनी सकारात्मक चर्चा झालेली होती, सगळ्या गोष्टी होत्या. परंतु ते ठरवूनच आलेले होते की व्हिडिओच्या याच्यामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा आहे, व्हिडिओना इथून कसं काढायचं याचा नियोजन ते करून आलेले होते. त्याच्यामुळे सरते शेवटी सगळे विषय झालेले सुद्धा त्यांनी एक कुठले तरी खोट्या शब्दाचा विपर्यास केला गेला. आणि त्या विपर्यास गेल्यानंतर जेव्हा मला तो समजला की हे शब्दाचा असा विपर्यास करीत आहेत, त्यांना आम्ही 4 वेळा फोन केले. 4 लोकांना कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. कारण त्यांचं ते ठरलेलं नियोजनबद्ध कट होता असा माझा धारणा आहे. आपल्या कार्यपद्धतीबद्दल ग्राम अधिकारी यांनी आमदारांकडे निवेदन दिलं आहे, याबद्दल आपण काय म्हणू शकता? निवेदन मी अद्यापर्यंत वाचलेले नाही. परंतु जर त्याचे निवेदन दिले असेल किंवा तक्रार केली असेल ती निव्वळ खोडसाळपणाची आणि बदनामी करण्याच्या हेतूने एकमेव दिलेली आहे. मी ज्या दिवसापासून इथे सेवेत आलो त्या दिवसापासून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये गोरगरीब जनतेचे कामं स्थानिक पातळीवर गावावर व्हावीत म्हणून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत अधिकाऱ्याने त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेमध्ये शासकीय वेळेमध्ये उपस्थित राहावेत व तसे बोर्ड तिथे लावण्यात यावेत याची आम्ही त्यांना एक पत्राद्वारे सक्तीची सूचना दिली होती की जेणेकरून सर्वसामान्य जनतेचे विषय हे स्थानिक पातळीवर सुटले गेले पाहिजे. स्थानिक पातळीवरचा माणूस पंचायत समितीला येऊन त्याचा आर्थिक खर्च होऊ नये या हेतूने सांगितलेलं असताना सुद्धा एकाही ग्रामपंचायत अधिकाऱ्याने बोर्ड लावले गेले किंवा सूचना फलक लावले गेले असं आढळून आलेलं नाही. जर त्यांचं कोणी आढळून आले असेल तर अशांनाही मी अजूनही आवाहन करतो आपल्या माध्यमातून की अजूनही जनतेच्या सेवेसाठी जर आपण वाहून घेतलेलं असेल तर सर्वप्रथम जनतेसाठी आपण 24 तास उपलब्ध असणे आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपण कुठे असावं, कोणत्या ठिकाणी आहेत हे जनतेला अवगत होण्यासाठी आपले कार्यालयाची वेळ, आपले मोबाईल नंबर्स हे जनतेला प्रथमतः उपलब्ध करून द्यावेत. आणि हाच आग्रह असल्यामुळे ह्या लोकांना तिथे राहणं शक्य होत नसेल किंवा काय होत नसेल तर जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध नसल्यामुळे मी सक्ती करत असल्यामुळे हा त्यांना हेकेखोरपणा किंवा त्रास देण्याचा वाटत असेल त्याचा माझा नाईलाज आहे. आपण ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या बाबतीत आणखी काही माहिती देऊ शकता? मी ज्या वेळेला इथे आलोच त्यावेळेला मी ज्या वेळेला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून काम करण्याची अपेक्षा करतो त्यावेळेला त्यांच्यासुद्धा अडचणी सोडून घेणं हे माझं महत्त्वाचं ध्येय आहे, उद्दिष्ट असतं. प्रथमतः मी सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला जनतेची कामं करता त्यावेळेला जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन तुमच्या जर काही अडचणी असतील तर मला सांगावं. त्या माध्यमातून संघटनेने त्यांचं एक निवेदन दिलं की साहेब आमच्या एवढ्या अडचणी आहेत, या अडचणींवर लक्ष केंद्रित करून आम्हाला एवढं करावं. आज मी त्याच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता फक्त मागील 5 वर्षाचीच माहिती सांगतो अशी एकही समस्या निवारणवरची बैठक यांची घेतली गेलेली नाही. मात्र मी त्याला प्राधान्य दिलं, यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात गेला तर त्यामध्ये यांच्या अवास्तव मागण्या पुढे येऊ लागल्यात. त्यातलं जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं असेल तर आपण सांगू शकतो की सुट्टीच्या दिवशी ब्रह्मणध्वनी ग्रुपमध्ये कोणतेही मॅसेज VC देण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात यावी, त्याच्याबद्दल कार्यवाही करण्यात यावी. आपण ज्या वेळेला शासनाची नोकरी स्वीकारतो त्यावेळेला 24 तास उपलब्ध असण्याचं आपण त्यावेळेला शासनाला सांगत असतो. ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतली जाते त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगतात की आम्ही शासनाच्या कामासाठी सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहू. मात्र आपल्याला कायमची नोकरी मिळाली तर आपण आपली काहीतरी पळवाट करून आम्हाला सुट्टीच्या दिवशी मॅसेज टाकू नका किंवा हे करू नका ह्याची सक्ती संघटनेकडून केली जाते. त्यापुढेही जाऊन मी सांगेल की मी ज्या दिवसापासून इथे आलो
जर शासकीय स्तरावरून, राज्य स्तरावरून, जिल्हा पातळी स्तरावरून जर काही सूचना असतील त्याच आम्ही टाकतो, परंतु अवेळी एकही मॅसेज गट विकास अधिकारी यांनी टाकलेला नाही हे पुन्हा मी एकदा अधोरेखित करतो. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायत अधिकारी यांचे बदलीबाबत संघटनेला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याबाबत संघटना माझ्यावर दबाव आणते. याबाबत शासनाचा असा कोणताही निर्णय नाही की बदलीबाबत संघटनेला विश्वासात घेण्यात यावं. शासन निर्णयाप्रमाणे ज्या वेळेला सर्वसाधारण बदल्या होत राहतात त्या शासनाच्या नियमाच्या अधीनच राहून केल्या जातात. याच्यानंतर त्यांची एक मागणी अशीही होती की ग्रामपंचायत अधिकारी यांना सन्मानाने वागणूक मिळणे. यामध्ये त्यांची अशी अपेक्षा आहे की वरिष्ठांच्या समोर ग्रामसेवक पंचायत अधिकाऱ्यांची बाजू घ्यावी. जनतेच्या तक्रारी आल्या तरी जनतेच्या बाजूने न बोलता ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलावे. लोकांच्या समोर लोकांची बाजू न घेता ग्रामपंचायत अधिकाऱ्याची बाजू घ्यावी. ज्या ठिकाणी माझा ग्रामपंचायत अधिकारी नियमाप्रमाणे जर बरोबर असेल तर मी त्याच्या पाठीशी उभाच आहे. परंतु जर जनतेची कुचंबना होत असेल, जनतेच्या अडचणी सुटत नसेल तर अशा वेळेला मला जनतेचा प्रतिनिधी म्हणून, जनतेचा सेवक म्हणून जनतेबरोबरही राहणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी तक्रारी असतील, जनतेची बाजू कमकुवत असेल आणि तिथं माझा विस्तार अधिकारी असेल किंवा माझा ग्रामपंचायत अधिकारी असेल किंवा माझा अन्य अधिकारी असेल, तो जर चुकत असेल तर त्याला जनतेच्या सुविधेसाठी सूचना देणं माझं कर्तव्य आहे. यापुढे जाऊन त्यांना रजेच्या बाबतीत ते सांगितलं जातं की शासन निर्णय रजा आणि नियम याबाबत रजेचा हक्क, की ही रजा म्हणजे प्राधिकरणाने स्वेच्छा निर्णयानुसार कामावर अनुपस्थित राहण्याने दिलेली परवानगी, हक्क म्हणून रजा मागता येत नाही. यापुढे आपण शासनाच्या महाराष्ट्र नागरिक सेवा सर्वसाधारण सेवा सरती नियम 1981च्या प्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेळ शासनाच्या सेवेसाठी असणे हा शासनाचा नियम आहे, हाही आपण बघू शकता. असं असताना आमचे ग्रामपंचायत अधिकारी आम्हाला सांगतात की तुम्ही दुपारपर्यंत ग्रामपंचायती व्हिजिट करायच्या, दुपारनंतर यायचे आणि आम्हाला कामं असतात. याचीसुद्धा ते आमच्यावर दबाव आणतात. ऑनलाईन काम करतेवेळी ग्रामपंचायत अधिकारी यांना सखोल प्रशिक्षण आणि मार्गदर्शन त्याची सुविधासुद्धा आम्ही करून दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांच्या गोपनीय अहवालाची दुय्यम प्रत मिळण्याबाबत त्यांनी मागणी केलेली आहे. हा विषय जो आहे हा जिल्हा स्तरावरचा विषय आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर त्याची मागणी करावी संघटनेच्या माध्यमातून, ते होऊ शकते. ज्या वेळेला आमच्या बैठका होतील त्यावेळेलाही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ह्या भावना आम्ही तिथे निश्चित पोचू. तरी संघटनेने जे काही 7 तारखेला, परंतु आजकाल ते काही निवेदन दिले, तुम्ही जे काही प्रश्न विचारताय त्यांच्याबद्दलचे त्यांनी जे सांगितलेले आहेत हे निव्वळ माझ्यावर दबाव आणण्यासाठी खोडसाळपणाचे, आणि मी जे चांगलं काम जनतेच्या प्रती करतो ते करू नये, माझं मानसिक खच्चीकरण करून मी गप्प कसं बसेल यासाठी दिलेली ती बातमी असावी असं मला वाटतं.